तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सुरुवात झालेली आहे। बघ ही लाईट एकदम मस्त वाटते बघ। तिरंगा तिरंगा भारत माता की वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की। हा तुम्ही बघताय टोल नाकाचा सीन, काय खतरनाक लाइटिंग आहे बघा, एकच नंबर वाटतंय। हा समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हा आहे ताज हॉटेल। नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर माझ्यासोबत आहे संजय, केतन, रवी शेठ आणि उमेश। आम्ही चाललोत मुंबईला अटल सेतू बघायला, पण आता आमच्या टकल्याला घ्यायचे आब्याला घ्यायचंय मेंदू। आम्ही जरा निघालो लवकर, पण काय रवीची तयारी चाललेली 2 तास पावडर सगळा केलेला आहे। तर फायनली आम्ही निघालोत आणि आता 5 मिनिटात पोहोचू। आबी आहे ONGC ला, तर तिथून आम्ही आबीला घेऊ। बघू आता किती वाजता निघणार आहे तो। 9:15 वाजता निघणार होता, 9:15 झालेत, आम्ही करेक्ट टाइमवर आलेलो। बघू आता तो आला की आम्ही लगेच निघू। मग तो म्हणाले आता आम्ही पोहोचलो अभिजितला घ्यायला, पण अभिजितला कपडे आणलेले पाठी, तो दादा जाणार आहे आता पहिले चेंज करायला। ये जा पटकन जा। जैन साहेब हा बोल। हे बघा इथे आपले महाराज ONGC, क्लिअर दिसत नाही समोरून। अभि एकदम टकाटक तयार होऊन आलेला आहे। काय रे अभि, कुठे आलेला? जय हिंद ना साहेब म्हणले 10 वाजता फोन कर। कुठं चालला अभ्या? चाललाय कुठं? चिटकूर पकडायला चाललो आम्ही। चिटकूरचे डोके खायचे अभि ठोऱ्यांना काय नाही का? आज समोर येतोच ना रे, समोर येतोच आहे। एंट्री कुठून आहे? माझा कुठे गेला फील्ड? समोरून लेफ्ट साइडने असेल, लेफ्ट साइडने आहे तो बघ, टोल रस्ता पुढे आहे तो बघ, है ना टोल असेल। पुढून टाक। तर मित्रांनो, ब्रिजच्या एंट्रीसाठी आम्ही आता निघालोत। या ब्रिजवर पहिले टोल साठी हा रोड आहे, आता सुरुवात होईल। समोर टोल येणार आहे। टोल किती आहे? 250 रुपये टोल। पुढे बसले ते भरतील टोल। केतन पुढे बसला तूच टोल भर। पकडला पोलीस जाईल। आमच्या सोबत काय मुंबई पोलीसचीच गाडी आहे, आम्हाला टेन्शन नाही। आम्हाला हे प्रत्येक ठिकाणी दिलं काय भरपूर असतील, स्पीड लिमिट साठी दिले असतील। संजय तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सुरुवात झालेली आहे। तर याच रोडला शॉर्टकट मध्ये अटल सेतू बोलतात। तर आम्ही ब्रिजवर एंट्री केलेली आहे। काय नाव आहे रे? वेलकम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल सेतू। ही लाईट एकदम मस्त वाटते बघ। तिरंगा भारत माता की वंदे, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की। स्पीड लिमिट साठी दिलाय।
तर मित्रांनो टोल नाका आलेला आहे. भरपूर लेन आहेत ना रे, लेन पण भरपूर आहेत. काही दिवसांनी हा फुल भरेल ना रे जास्त. तर मित्रांनो टोटल हा डिस्टन्स आहे 21 किलोमीटर, 21.8 किलोमीटर आहे. आता टोल नाका किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 का 12 लेन आहेत. सध्या फ्री वाटतं नाही. अरे वा, अजून नाही टोल सध्या टोल चालू नाही केला. जानेवारीला चालू करतील गॅरंटी. एक नंबर वाटत बघ या शूटिंग चालू. इकडे थांबू शकतो आपण, पुढे नाही थांबायला आलो. आपल्या सगळ्यांचा फोटो येईल ना एवढा मस्त. तर मित्रांनो हा तुम्ही बघताय टोल नाकाचा सीन. काय खतरनाक लाइटिंग आहे बघा, एकच नंबर वाटतंय. ही आमची मंडळी. अबे तर मित्रांनो एक नंबर सीन आहे. काय बोलतो? हा या चला. हे पण सीन खतरनाकच वाटते हा, एक नंबर. मी कुठे शेवटचा होतो? हे एक नंबर वाटते पण एक नंबर. तर मित्रांनो येत नाही मला दाखवतो. हा बघा, हा काय टोल नाक्याचा सीन दिसते बघा, एक नंबर. बघा आता सध्या टोल नाका जोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करायला येऊ शकता. नंतर काहीतरी मी जसं ऐकलंय की 250 रुपये काहीतरी टोल आहे. सध्या तर आम्हाला फ्रीमध्ये सोडलेलं आहे. बघू आता, बहुतेक करून आजच्या आणि उद्यासाठी सोडला असेल आपल्याला. काय उमेश? आजच्या आणि उद्यासाठी सोडला असेल. उद्या अयोध्येला जाण्यासाठी सगळ्यांना 10 दिवस ना, 3 तारखेपर्यंत. 26 जानेवारीला चालू होणार आपला. तोपर्यंत आपण एन्जॉय करून घेऊया. तसं काय आम्हाला काय टोल तरी पण फ्रीज होता. आमच्या पाठी मुंबई पोलीस होता, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. हो हा बोला. आता आम्ही अटल सेतूवरून चाललो आहोत मुंबईला आणि मस्त अशी गार थंडगार हवा समुद्रातून येत आहे. आता खाली भागात तर समुद्र चालू झालेला आहे आणि या साईडला पण समुद्र आहे. ह्या साईडला समुद्र, त्या साईडला समुद्र, मध्ये 3 मात्र. पूर्ण ब्रिजला मस्तपैकी तिरंगाची लाईट लावलेली. आपण रात्री आलोत म्हणून एकदम भारी वाटतंय. मध्ये मध्ये हे बघा, ही लेझर पण मध्ये मध्ये सोडलेली आहे. टोल नाकाचा एरिया तुम्ही बघितलाच, त्या एरियात पण लावलेली आहे. तर दोन्ही साईडला समुद्रात हा समुद्र आहे. कारण बोट मध्ये लाईट दिसत आहे. बाहेर दिसत मला ते बघ ना त्या कोपऱ्यात मासेमारी. मासेमारी दोन्ही साईडला मोठा समुद्र आहे एकदम. केतन काय भाई कसं वाटतंय? एक नंबर रा. मित्रांनो या साईडला बघा, हा जे पक्षी वगैरे येतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे किंवा गाड्यांचा आवाज त्या पक्ष्यांना जास्त त्रास नको व्हायला त्याच्यासाठी हे केलेलं आहे. साईडला फ्लेमिंगो पक्षी येतात ना. हा या साईडला जास्त फ्लेमिंगो पक्षी येतात कारण की समुद्राचा एरिया आहे. त्याच्यामुळं समुद्राच्या जो एरिया आहे त्याच्यामध्ये पक्षी भरपूर येतच असतात. काम करत आपल्या कारण ते पक्ष्यांची आवक जावक कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे ते परत यावे आणि निसर्गप्रेमी लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून जरा शांततेचा या साईडला हे बघ. आता आपण या साईडला पण प्रोटेक्शन केलेलं आहे. पोट्या मारला होता गाण्या पोट्या. तो ब्रिजचा एरिया आहे तो दिवसा एकदम क्लिअर दिसतो की एका साईडला आपला एलिफंटाचा एरिया दिसतो. एलिफंटा केव आहेत, एलिफंटा लेणी आहे, तो एरिया दिसतो. आणि एक साईडला पूर्ण आपला मुंबई दिसते. बघा आता आपल्याला मुंबई दिसते अर्धी.
आणि नेमका लाइटिंग येते मध्ये. दिवसा येऊ दे, दिवसा वेगळा आपल्याला ॲडव्हान्टेज आहे, रात्री आला तर लाईटचा ॲडव्हान्टेज आहे. दिवसा आला तर आपला मुंबई प्रॉपर अशी बघायला भेटेल आणि एलिफंटा लेणीचा एरिया बघायला भेटेल आपल्याला. तो बेट आहे, तो बेट बघायला भेटतो. आणि रात्री रात्री घरी मजा येईल या लाईटची. वडाळा कुलाबा. आता आलो आपण मुंबईमध्ये. मुंबईमध्ये ना मग काय सगळी नुसती मुंबईत दिसते आता आपल्याला. आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा. हा, आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची. पार्किंगला मोठा टेन्शन येतो. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत मुंबईमध्ये. जीवाची मुंबई, आमच्या जीवाची मुंबई करायला आलो होती तशी. महाराष्ट्राची राजधानी. आपण गाडी लावू मंत्रालयाचे आणि मग तिथनं टॅक्सी जाऊ वाटलं तरी चालेल, कारण तिथं पार्किंगला जागा मोठी या पोहे होते. कुलाबा 3 किलोमीटर दाखवलं ना. 13 आहे का? एक्झिट बघितलं नाही बघितलं. 18 वडाला आला रे. 700 मीटर वडाळा. कुलाबा. वडाला 700 मीटर. कुलाबा 1 किलोमीटर. वडाला 6 किलोमीटर आहे. कुलाबा 13 आहे. किती बोर्ड लावले ते वडाला कुलाबा. हा आता एक्झिट आहेत ना, ठिकठिकाणी एक्झिट आहेत म्हणून. नाहीतर मग रोड कसा स्मूथ होता ना एकदम. हा सर तिथं एन्जॉय करायला भेटेल, बघायला भेटेल. बघायला भेटेल. आपण काय कधी पण आपल्या. तर मित्रांनो आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा माझ्या मागे तुम्ही बघताय मंत्रालय आहे. आमच्या मुंबई पोलीसची वड होती त्याच्यामुळे आम्हाला इथं पार्किंगला जागा भेटलेली आहे. तर इथून आम्ही ठरवलं आहे की मरीन ड्राईव्ह चालतच जायचा. तर आम्ही मुंबई एन्जॉय करत चालत जाणार होता आता नाईट वॉक करत. तर मित्रांनो हा तुम्ही बघताय मंत्रालय. आता मरीन ड्राईव्ह बघतो, गेटवे बघतो. आमचा मुंबई पोलीस आणि त्याचे मित्रमंडळी. क्या ताज आहे त्या मंडळी. आता आम्ही पोचलेलो आहोत ताज हॉटेलला. हा बघा तुम्ही बघताय ताज हॉटेल, स्टारबक्स कॉफी. काय झालं मी मागच्या वेळी कंटाळलो इथं. आहे ताज है. हा समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हा आहे ताज हॉटेल. दिस इज. तर मित्रांनो तुम्ही बघताय हा ताज हॉटेल. या साईडला आहे ओबेरॉय आणि या साईडला आहे गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया. हे बघा शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, एकदम भारी वाटते. कट टू कट समोरासमोर गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आहे. आधी आमचा प्लॅन होता मरीन ड्राईव्हला जायचा, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आलेलो आहोत आता गेटवे ऑफ इंडियाला. तर याच्यानंतर आम्ही जाणार मरीन ड्राईव्हला.
तुम्ही बघताय हा मागे आहे गेटवे ऑफ इंडिया, हा आहे ताज हॉटेल आणि ओबेरॉय. चला मग जा करा. बाय बाय. चला हा बोल. आता कुठे दादा? मुंबई रात्रीच मजा आहे रे, कशी भारी वाटते बघ. जय श्रीराम. आणि हा आहे मंत्रालय. मंत्रालय इथून भारी वाटतं ना. आपण तिकडे उभं तिथं भारी नव्हतं वाटत. सो गाईज आम्ही आता आलोत, तुम्ही बघू शकता मरीन ड्राईव्ह. हा बघा मरीन ड्राईव्ह. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत, तर पब्लिक बघा दिवसासारखी पब्लिक आहे. आणि ही आमची गँग. तसा पण आज संडेच आहे ना, आणि उद्या तशी पण बहुतेकांना सुट्टी आहे ना रे, उद्या सोमवार. मग माझी तो इकडे आहे 8 दिवसा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. काय निवांत. मग तसं नाही तरी पण इथं काय कायमची गर्दी आहेच रे. पब्लिक काय इथे निवांत व्हायला येतं इथं कायम. सोड ना त्याला, काय सोड त्याला, काय काय असं थोडं दिदी खाली सोड त्याला. तीन सेमेल बदे. हा हे बघ कसलं तिरंगा वाटतंय. आणि आम्ही आलो होतो आता CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन. टाका तर मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला. हे बघा फायनली आम्ही आता आलो आहोत चौक मध्ये. आणि आता माझी चौक मध्ये अजून आलं नाही, लोधुळी मध्ये पोहोचू आता आम्ही. आता आम्ही पोहोचू. आणि माझी बाईक चौक मध्ये लावलेली आहे, मला कामावर उचलून घेतलेलं आहे यांनी. आणि मी आता बाईक घेणार.
4 चपाती मटर पनीर बटाटा. तर मंडळी आम्हाला मेन बघायचं होतं अटल सेतू. बटाटे जाताना आम्ही अटल सेतूवरूनच गेलेलो, नंतर मुंबई फिरलो मस्त, गेटवे ऑफ इंडिया, अजून मरीन ड्राईव्ह 4 चपाती म्हणजे मला लय झाल्या. फिरलो मस्त खाल्ला आणि येताना पण आम्ही अटल सेतूवरूनच आलेलो. आणि आता आमचे 2-3 मेंबर झोपलेले आहेत. पुढे एक केतन एक झोपलेला आहे. पश्चिमी त्यांची जागा आहे का? आता दोन आले नढाल. चला तर मग मंडळी, अटल सेतूचा एक्सपिरियन्स आम्हाला तर छान वाटलेला आहे. तुम्ही पण एकदा जाऊन या, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही बघा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.